कोण पडलं? उठ 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 उठ. आपला आहे का रे पोरगा? तो लेन मध्ये बघ ना कुठे चुतिया. कुठल्या लेन मध्ये येतो? अरे ऐक 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 शांत राहा शांत राहा. हे भाई गाडी घे सीटला आतमध्ये घे. हो जाऊ दे आज जाऊ दे आज जाऊ दे. ओके सो व्हेरी गुड मॉर्निंग. आज आहे संडे अँड आज आपण जात आहोत संडे ब्रेकफास्ट राईडला, ते पण तामिनी घाटात. वाजले आहेत परफेक्ट 3:55. फर्स्ट मला कळवण नाकाला जायचं, देन तिकडनं पुढचा प्रवास चालू. सुरुवात करू. गणपती बाप्पा मोरया. लेट्स गो. आता हा अशा लोकेशनवर चाललो ना आपण की ह्या लोकेशनवर मी भरपूर वेळा गेलोय, बट बाईक घेऊन फर्स्ट टाइम चाललोय. सो कळवणाकला थांबलोय कारण की लाईटीचा सीन झाला होता. ऍक्च्युली काल फिटिंग करून आणली बट आज परत लूज झाली. साली लाईट जाम लूज झाले माझ्या. आता लक्ष देऊन देऊन चालवायला लागेल मला. काल काय फिट केले त्यांनी काय आयडिया नाही बाबा. आता माझं हे 4:10. आय डोंट थिंक मी 4:30 पर्यंत NMC हेड ऑफिसच्या इथे पोहोचेल, कारण की इकडून माझ्या करंट लोकेशन पासून NMC ऑफिस आहे जवळपास 25 ते 30 किलोमीटर. सो 25 ते 30 किलोमीटर अर्धा तासात कापणं शक्य नाही. भले सकाळी लवकर निघाले, भले मला ट्रॅफिक भेटणार नाही, बट स्टील हे विकारी स्पीड ब्रेकर आहे ना, स्पीड तोडतात मध्ये मध्ये. कंटिन्यू तुम्ही 80-90 नाही जाऊ शकत ह्या रोडवर. ते बघा एक उतरलं नाही की दुसरा स्पीड ब्रेकर आला. ओ माय गॉड. सकाळच क्रिकेट खेळायला भेट झालं नाही पण एवढा काळोखात. आता कळवा नाकावरून निघताना निघालो तर आम्ही 3 जण, बट आता चाललोय मी एकटाच NMC ऑफिसपर्यंत, कारण की या दोघांनी फिलिंग केली नव्हती. सो फिलिंगला पुढे गेलेत. बोलो भाई तुम्ही व्हा, मी येतो पाठवून हळू, कारण की मी जास्त फास्ट चालली. ते बघा लाईट परत फिरायला लागली. काय करू, काढू पहिला बेस. कशाला रिस्क घ्यायची ना. ब्लेड आहे ब्लेड. कुठे भेटेल का आयडिया का इकडे रस्त्यात? भाई तो लाइट फिट करके देगा क्या? पाना पकड़े क्या, मैं करूँ क्या? काटने के लिए कुछ है? ब्लेड बीड ऐसा कुछ? हाँ दे 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 ब्रो. I can't do anything now. कापावंच लागेल. चल भाई काम फिट तुझं. ओके सो 4:50 अँड पोचलो आहे आपल्या ऑफिशियल मीटअप पॉइंटवर. काय बोलतो? गुड मॉर्निंग. किती वाजता? लवकर आला? गुड मॉर्निंग. सॉरी यार लेट झाला जरा. काय बोलतो, काय सीन? सर बिग फॅन सर. ठीक आहे. पोट का बाहेर आलं एवढं? अरे लाईटीचा असं सीन आहे ना, कालच मी फिटिंग केली. म्हणजे त्याला असं बोलू शकतो की 24 तास पण पूर्ण नाही आले फिटिंगला लाईटच्या. आणि बाई येता येता पडली. बाकी तर मी गाडी पाठी गाड्या दाखवतो किती काय काय आहेत. आतापर्यंत फक्त 1 2 3 4 5 आतापर्यंत फक्त 5 गाड्या आल्यात. तो लाईनअप दाखवतो. अजून 2 गाड्या यायचे, ते वाट बघू. आणि 12 जणांचं कन्फर्मेशन आलं. गाड्या आहेत फक्त 7 जण. फायनली फुल लाईनअप झाला आहे रेडी. फर्स्ट आहे मेटियर रॉयल एनफिल्डची, सेकंड आहे SX संदेशची, देन आहे आपला छावा, चौथी आहे ADV विनायकची 390, देन आहे हॉर्नेट, परत SS 250, पुढे आहे एक्सपल्स, देन आहे हॉर्नेट डेव्हिलची FZ, देन आहे लास्टला MT60. टोटल आहेत बेके वेदनेच्या व्यतिरिक्तचा वेचो कार्ड वेपनचे 10 बाईक झाल्यात. नाईस वन. आज टेन्शन नाही. टाकले आहे आपल्याकडे सिनेमॅटिक शूट करायला, म्हणजे मला जरा लोड कमी घ्यायचा, फक्त मला माझ्या ब्लॉगवर फोकस करायचा आहे. आता लाईटचं बघा फरक. ही जी HGची लावली आणि ही आहे ना मॅट डॉगची आहे. भाई त्या मॅट डॉगचा फ्लो बघा काय खतरनाक आहे, डेंजर. फक्त फरक एवढा आहे ना की मी 5,000ला लावले आणि विनायकने 12,000ला लावले. जिकडे तिकडे चहूकडे गणरायाचा गजर चाले, गणरायाच्या तिच्या पुढे. मला माहिती आहे या 4 गाड्याच आता आपल्या पुढे, बाकी सगळ्या गाड्या मागेच असणार आहे. सुशांत, विनायक, संदेश आणि मी स्वतः. आता राईडला कंटिन्यू एका पर्सन सोबत जाऊन ना ते एक बॉन्डिंग वाढते. त्या बॉन्डिंगमुळे ना तुम्हाला समजतं की कोण रायडर कसा चालवतो,
म्हणजे कुठल्या मुवमेंटला कोण काय कसं करेल. आणि एक मेंटॅलिटी असते ना, ती मॅच झाली ना भाई, वाईफ मॅच झाली ना तुमचे, की तुम्ही त्या रायडर सोबत कुठे पण लॉंग राईडला जातो. तसंच काही झालं त्या 4 रायडर सोबत माझं. संदेश तर आधीपासून होतं. विनायक तर ठीक आहे हल्लेले लागलेत, पण विनायक सोबत पण पॉवर कॉर्डिनेशन मॅच झालं माझं आता. कारण की विनायकच लास्ट सोर्स आहे मला घरी घेऊन जाण्यासाठी, कारण की नाईटची पण आता आजकाल राईड करतो तुम्ही. सो ती जिम्मेदारी विनायककडे असते. विनायक मला सुखरूप कळवापर्यंत घेऊन जातात. आलो आहे शेडुंग टोल प्लाझा पुन्हा एकदा. सो परफेक्ट 6 वाजले आहेत आणि क्लायमेट चेक करा, कडक ना काय क्लायमेट आता मस्त. ह्या टायमाला ना म्हणजे पकडा 6 ते 6:30 मध्ये चालवायला जी मजा येते ना गाडी. बाकी आजचा प्लॅन ना आपला खूप शॉर्ट आहे. पूर्ण आपण एक सर्किट करून मग रिटर्न मुंबईला येणार आहे. आपण जाणार आहे लोणावळा. लोणावळावरून देन पुढे पावना लेकचे ते ब्रेकफास्टला थांबून थोडंफार शूट करून तिकडे एक पावना लेक व्ह्यू पॉइंट पण आहे, तिकडे पण जाऊ, ते व्हिजिट करू. देन तिकडून ना पुढे नावाचं एक गाव आहे, त्या गावाच्याकडे राईट मारून आपण येऊ तामिनी घाटाच्या इकडे. मग तामिनी घाट करत करत परत पालीचा गणपती लवकडून बाप्पाच्या पाया पडून देन परत खालापूलवाला रोडला कनेक्ट करून डायरेक्ट घरी. अशी काय आयटनरी आहे आजची. प्लॅनिंग तर आमची अशी आहे की 3-4 वाजेपर्यंत ही आयटनरी कंप्लीट झाली पाहिजे. होप फॉर द बेस्ट. आता मध्ये काय अजून त्रास नाही झाला पाहिजे आम्हाला. आम्ही तसं बघायला गेलो तर अर्धा 1 तास लेट चालू आहे, बट स्टील सगळे पळवणारे आहेत, सो आम्ही कव्हर करू बऱ्यापैकी. बाकी नवीन 390X बघितली का तुम्ही? X प्लस बोलते आम्ही. मला जर खरंच या गाडीचा कोण जेन्युइन बाहेर भेटला ना, ती काय गाडी पॉवर आहे. फर्स्ट ऑल तर मला तिचा डिस्प्ले TFT डिस्प्ले मला आवडलाय. सेकंड वन म्हणजे क्रूज कंट्रोल X मध्ये, ती पण 3,80,000 का 3,60,000 आसपास काहीतरी मॉडेल आहे तो. माझा विचार चालू आहे अपग्रेडचा, कारण की वर्ष तर झाला गाडीला घेऊन. सो जर कोण जेन्युइन बाहेर असेल तर ही काढून आपण नवीन 390X प्लस घेऊ. आणि ती गाडी भाई मला खूप आवडली. आता माझं असं नाही की मला एवढं तर क्लिअर झाले गाडी घ्यायची तर AD20 बाईक, स्पोर्ट्स बाईक मध्ये इकडे नाही जायचं. आणि आपण एंटर केलं आहे चला. अरे मला तिन्ही काकात वाटले. मला वाटलं लोणावळा ब्रिजवर थांबाल डायरेक्ट. मी तुला फोन लावला हॅलो चल शेडून टोल प्लाझा दिसत तर नाही तुझी गाडी. दोन्ही टाकलीत काल. इकडे मेकॅनिकल पण नाही ना. तुम्ही जा आता एवढा सकाळी थोडी भेटणार आहे भाई. भेटेल ना लावडे घरी चाललाय. पाणी आहे बोलतो मी. पाणी आमच्या गाडीवर नाही पाणी राहिलंय. ऑइल भिजलं सगळं. ऑइल उडलंय सगळं. अरे टायर अख्खा ऑइल भिजणार आहे. तो पूर्ण आता एंट्री झाला असेल ऑइल. ओके सो वी आर ॲट खोपोली मार्केट. आणि आता ब्रेकिंग न्यूज भेटले खोपोली मार्केटमध्ये आल्या डेव्हिलचे जे ऑइल सील काल तिने टाकलेले. ॲक्च्युली सीन काय झालंय, काल आम्ही बाईक वॉशिंग गेलो दोन्ही गाड्या घेऊन माझी आणि डेव्हिलची. तेव्हा तिकडे समजले की डेव्हिलचा फ्रंटवाला ऑइल सील गेलाय. सो डेव्हिलने दुपारीच गाडी सर्व्हिसिंगला टाकली, ऑइल सील चेंज करून घेतलं प्रॉपर. आणि आता राईडला आला. आणि आज राईडला आल्याला समजलं की त्याने ऑइल सीलची कॅप असते वरती, म्हणजे तो तारमध्ये अडकवतात ऑइल सीलची कॅप, तो लॉक असतो एक, तो लॉकच त्याने लावला होता मेकॅनिकलने. आणि त्याचा अख्खा ऑइल सील टाकलेलं सगळं निघून गेला. आणि पूर्ण टायर इंजिन सगळीकडे ऑइल लागले आता. तो चाललेला तर ॲक्च्युली रिटर्न घरी घडवलं. चल आता एवढा आलाय लोणावळापर्यंत, ते रिटर्न कुठे आतो. रिटर्न एकटाच जाणार होता. आता देखता जाताना परत काय एडेचाले झाले असते तर नको, म्हणून त्यापेक्षा बोलत चल ग्रुपसोबतच. ऑइल सीलमुळे मला असं वाटत नाही का काय मेजर इश्यू आला पाहिजे. हा ऑइल सील जर गेला असेल तर तुम्ही कंटिन्यू गाडी चालवलात ना, तर ते रॉड असतात ना आपले हे साईडचे शॉकअप्सरचे, ते डॅमेज येऊ शकतो. एवढं मला माहिती आहे, कारण की हॉर्नेटचे माझे ऑइल सील जायचे, तर मी तशीच गाडी चालवायचो. लेट्स सी. वी गो. सकाळ 6:30 आपण बोर घाट चढतोय, म्हणजे असं बोलायला हरकत नाही की ऑन टाइम आहे आपण. फक्त तर डेव्हिल ठीक आहे, डेव्हिल हळू येईल, कारण असं पण ते पाठचे दोघं हळूच येतात. सो डेव्हिल त्यांच्यासोबत येईल. आपण तोपर्यंत बोर घाटाची मजा घेऊ ना पब्लिक. प्रथमेश तुझ्या फेवरेट घाटात आलो आम्ही. तुझा फेवरेट वाला टर्न दाखवतो पुढे गेल्यावर. मला माहितीये तू ब्लॉग बघतोय. इज इट सेफ?
ब्लाइंड कॉल आहे म्हणून नाही टाकलं, नाही तर टाकायला काय हरकत नव्हती. तर समोरून डायरेक्ट चेपून जाईल आपल्याला कोणतरी, आणि चुकी आपली. हा ब्लाइंड कॉलवर नाही टाकायची कधी गाडी. जर तुम्हाला सवय लागली ना ब्लाइंड कॉलला ओव्हरटेक न करायची, तर तुमचे कुठं ना कुठं तरी ॲक्सिडेंट होण्याचे चान्सेस 80% वरून डायरेक्ट 20% वर येतील. इथून सिंगल लेन रोड आहे, सो नो सीन, अभी कुछ सीन नाही. बघा अभी बघा समोरच आहे आपलं शिमराबादचं मंदिर. अरे काका अजून पण इकडे आहेत. ओळखलं नाही वाटतं त्यांनी. बोललं माहिती काय काका ओळखलात का? एकी नाही खतरनाक व्ह्यू. भाई आपण आहोत आता प्रॉपर लोणावळा ब्रिज वरती सेकंड वाला. आणि क्लायमेट चेक करा बाई, काय फॉग आहे इकडे, फुल खतरनाक. आणि तिकडे ती डार्क वाली ढगबाग असते. बाकी ते आपला अख्खा लाईनअप लागला. खोपोली सिटी पूर्ण ढगांमध्ये कव्हर झाली. ट्रेन दिसते का तुम्हाला? नाही ना, आता हे बघा दिसते. हे टॉपॉस बंद कर. हाय बघ केवढा बघ. आता आम्ही चाललोय तामिनी घाटाच्या आसपास, आणि तामिनी घाट आणि पावना लेक इकडे जर बघाल ना तर प्रॉपर ब्रेकफास्ट असं भेटत नाही. तर आम्ही विचार केला लास्ट टाइम जिकडे आम्ही ब्रेकफास्ट केला ना त्या हॉटेलमध्येच जाऊ ब्रेकफास्टसाठी. कोण पडलं? उठ 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 उठ. आपला आहे का रे पोरगा? हेल्मेट फटाक से मत निकलना. हेल्मेट मत उतारो. साइड हो. हा या साईडने येत असेल आणि हा इथून येत असेल. नाही लेन बघ ना कुठल्या लेन मध्ये येतो चुतिया. दादा दादा जाऊ दे. हे जागा दे साथ मध्ये हो. अरे ऐक 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 लेन बघा ना कुठले मॅडम, कुठला लेन मध्ये चालवत होतो. हे भाई गाडी घे या सीटला आतमध्ये घे. ट्रॅफिक ड्रायव्हरचे हे लोक असायला भांडण करतात काय माहित. पेट्रोल पंपवर टाक, पेट्रोल पंपवर. हो जाऊ दे, आज जाऊ दे, आज जाऊ दे. आणि तो ड्रायव्हर तर लांब, ती फॅमिली येऊन नडते. अहो ठीक आहे स्पीड मध्ये सगळे असं, मग लेन कुठली आहे तुझी? लेजिट मारला चालला बोलतो मी तुम्हाला सगळ्यांना मारले इकडे. गाडी साईडला घेणं तर बोलतो. चला ब्रेकफास्ट करू. ब्रेकफास्ट साईड आपली चालू झालेली आहे. चावी तयार, माझ्या गाडी चावी कुठे? तू परत येते या रस्त्याला येऊ नको. त्याला मी ब्रेकफास्ट साईड करतोय, बाकीच्या रायडर येऊ नका. तो जेव्हा झोपलेला ना तसा मला वाटलं जमा नाही, त्याने बॉडी बिडी सगळी सोडलेली, हात पाय सगळे सोडलेले, डोळे पण उघडत नव्हता. मला वाटलं खरंच जमाय. पण नंतर त्याला विचारलं जाऊन तर नाही बोलतो ओके काय नाही आता. आणि ते सगळं ठीक आहे, ती बाई येऊन वेगळी नडते. बाई बोलते तो फास्ट होता. अरे तो फास्ट तो त्याच्या लेन मध्ये काय पण करे, तू वेंचर तिकडे जाऊन त्याला लेन मध्ये जाऊन ठोकतोय.